नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण बघा, गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे। 18 तारखेला आपल्याला आपल्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचा उद्यापन आहे। आता अमावस्या ही आपल्याला शुक्रवारी आलेली आहे, हे आपण व्हिडिओमधून बघितलेलं आहे। त्यामुळे आपल्याला गुरुवारचं उद्यापन करणं चालणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सकाळी उठून आपल्याला पूजा नित्य नियमाने आपली करायची आहे आणि या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे। आता तुम्हाला काही अडचण आलेली असेल किंवा एखादा गुरुवार जरी तुमचा गेलेला असेल तरी मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन हे मार्गशीर्ष गुरुवारीच करायचं असतं, मार्गशीर्ष महिन्यामध्येच करायचं असतं। म्हणून आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारीच हे उद्यापन करायचं आहे। मैत्रिणींनो, ही आपण व्हिडिओमधून बघितलेलं आहे। आणि जरी एखादा गुरुवार आपला गेलेला असेल तरीही काहीही हरकत नाही, आपण त्यावेळेस उपवास हा केलेलाच असेल आणि उपवास केलेला फक्त पूजा केलेली नसेल, म्हणून आपल्याला ह्या दिवशी उद्यापन करायचे आहे। बघा, 4 गुरुवार ह्या दिवशी आलेले आहेत आणि एखादा जरी गुरुवार तुमचा गेलेला असेल पाळीमध्ये म्हणा कशामध्ये, तरी तुम्हाला काहीही काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपल्याला ह्या दिवशीच उद्यापन करायचं आहे। आता उद्यापन आपल्याला जर अडचण आणि गुरुवारी जर आपल्याला अडचण आली असेल तर आपण शेजारणीकडून पूजा करून घेऊ शकतो, घरातल्या व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकतो। आणि बघा, शेजारणीला आपण हळदी कुंकवाला बोलू शकतो आणि त्यांना स्वतःला हळदी कुंकू द्यायला एखादीला सांगू शकतो किंवा त्यांच्या त्या स्वतः सुद्धा हळदी कुंकू घेऊ शकतात। आणि तुम्हाला 5, 7, 11, 21 अशा जर सवाष्णी बघा इतक्या तर कुठं भेटत नाही, भेटला तर अतिउत्तम, नाही तर बघा एखादी आता कोणाचे घर दूर असतात, तिथे कोणी आजूबाजूला राहत नसतं, नवीन ठिकाणी असतं, तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त स्त्रिया ह्या किंवा कुमारिका भेटत नाही। तर अशा वेळेस एक जरी कुमारिका किंवा एक जरी स्त्री तुम्हाला भेटली तरी तुम्हाला उद्यापन करायचं आहे, तिला हळदी कुंकू द्यायचं आहे, पुस्तिका द्यायची आहे आणि एखादं फळ द्यायचं आहे। तुम्हाला जर पुस्तिका वाटायची असेल तर पुस्तिका द्या आणि एखादं फळ द्या आणि त्याचं उद्यापन करायचं आहे। एक स्त्री सुद्धा तुम्हाला चालते उद्यापनाला, त्याच्यामुळे काहीही मनात आणू नका की मला एकच स्त्री भेटली। एक स्त्री जरी भेटली ना तरीही उद्यापन करायला चालतं, तिला तुम्ही यथाशक्ती दान द्या। तर तुम्हाला जेव घालायचं असेल तर तुम्ही तुमचे तेवढं जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही जेव सुद्धा एक स्त्रीला घालू शकता, एका सवाष्णीला तुम्ही जेव सुद्धा घालू शकता, कुमारिकेला जेव घालू शकता, नाहीतर बघा यथाशक्ती तुम्ही दूध देऊ शकता। जर खीर, ह्या दिवशी खिरीला खूप मान असतो, जर तुम्ही खीर केलेली असेल तर ह्या दिवशी तुम्ही त्यांना खिरीचा प्रसाद म्हणून देऊ शकता। तर असाच तो उद्यापन आपल्याला करायला चालणार आहे। तर त्याच्यामुळे आपल्याला एक अशी वाट बघायला नको की आपला एक गुरुवार गेला आणि आपण पौषमधला एक गुरुवार धरू आणि उद्यापन करू, असं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे। आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारीच हे उद्यापन करायचं आहे। आता आपण हे तर उद्यापनाचं बघितलं, आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला उत्तरपूजा कशी करायची आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, शुक्रवारी उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, म्हणजे आंघोळ करायची आहे आणि आपल्याला आंघोळ वगैरे करून देवीजवळ जायचं आहे आणि देवीला सर्व आपण जेवढ्या कळस वगैरे मांडतो, सुपारी म्हणून गणपती म्हणून सुपारी ठेवतो, पुस्तिका ठेवतो, आपण फोटो म्हणून लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवतो, त्याच्यावर आपल्याला सर्वांवरती हळद कुंकू व्हायचे आहे आणि अक्षदा अर्पण करायचे आहे। आणि आपल्याला 3 वेळेस बघा आपल्याला घट हलवायचा आहे नुसता, आणि हलवून असा 3 वेळेस आपल्याला वरती खाली करायचं आहे आणि ठेवायचं आहे। आणि सर्वात प्रथम आपल्याला घट हलवायचा आहे मैत्रिणींनो, आणि घटाचं जे पाणी आहे तर ते आपल्याला तुळशीला सोडून दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे। आणि आपल्याला घटाचा जो नारळ आहे तो तुम्ही बघा, तुम्ही जर त्याला देवीचा मुखवटा वगैरे लावत असाल तर तो तुम्हाला पाण्यामध्ये बघा, तुम्ही जर विसर्जित करत असाल तर विसर्जित करा तुम्ही, नाही तर तुम्ही जर तुमच्या कुंडीमध्ये किंवा तुम्हाला गार्डन वगैरे असेल किंवा शेती वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये रोप म्हणून सुद्धा ते तुम्ही लावू शकता, नाही तर तुम्ही फोडून सुद्धा खाऊ शकता प्रसाद म्हणून। परंतु फक्त त्याची गोड मिठाईच किंवा गोड पदार्थांमध्येच त्याचा उपयोग करा, तिखट पदार्थामध्ये त्याचा करू नका किंवा बाहेरच्या व्यक्तीला सुद्धा तो नारळ प्रसाद म्हणून देऊ नका, घरातल्याच व्यक्तीने तो प्रसाद म्हणून खायचा आहे। आणि लोट्यातील काही पाणी आपल्याला काय करायचं आहे की बघा, आपण जे पूजा वगैरे करतो तर ते पाणी सुद्धा आपण पोथी वाचतो, आरती म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा शक्ती उतरते। तर असं पाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ते पाणी थोडं लोट्यातलं घरामध्ये फुलाने फूल बुडवून आपल्याला सर्वत्र शिंपडायचं आहे।
टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला सर्वत्र ते शिंपडायचं आहे आणि बाकीचं पाणी आपल्याला तुळशीला सोडून आपल्याला दुसऱ्या झाडांना ते टाकायचं आहे. आणि बाकीच्या सर्व वस्तू आपल्याला उचलून घ्यायच्या आहे आणि लोट्यातील जी सुपारी आहे ती तुम्हाला विसर्जित करायची आहे. आणि तुमच्याकडे जर विसर्जित करायला कोणती जागा नसेल तर सरळ तुम्ही आपल्या कुंडीमध्ये ती सुपारी आणि पाणी टाकायचं आहे. काहीही हरकत नाही, फक्त पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. किंवा तुमच्या इथे जर झाड असेल मोठं, झाडाच्या बुंद्याशी ते टाकायचं आहे, कारण की कोणाच्या पायाखाली येणार नाही. आणि नसेल झाड मोठं तर सरळ आपल्या कुंडीमध्ये टाका, काहीही हरकत नाही. आणि बघा, आपल्याला जो पैसा आहे तो काय करायचा आहे की आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. आणि लक्ष्मी, कारण आपण ही लक्ष्मीची पूजा आहे म्हणून आपल्याला तो आपण 1 रुपयाचा जो सिक्का आपण टाकतो तो आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. आणि असेच तुम्ही बघा प्रत्येक वर्षीचे किंवा आपल्या लक्ष्मीपूजनाचे असे भरपूर पैसे आपल्याकडे जमा होतात, तर तुम्ही एखादा आपल्या तिजोरीत काही पैसे ठेवायचे आहे. आणि भरपूर जर मोठे सगळ्याच पूजेचे जर पैसे आपल्याला जमा झाले तर तुम्ही बघा त्याला आपल्याला देवासाठीच तुम्ही धूप बत्ती काहीही तुम्ही देवासाठीही आणू शकता सामान, त्याचा देवासाठीच तुम्हाला उपयोग करायचा आहे. आणि तो 1 रुपया तुम्हाला तिजोरीत ठेवायचा आहे. नंतर तुम्ही त्याचे जमा झाल्यानंतर काहीही आणू शकता. आणि फोटोच्या जागेवर ठेवायचा आहे. आणि त्या कलशाखालील जे तांदूळ आपण ठेवतो तर बघा 4ही गुरुवारी आपण तेच तांदूळचा उपयोग करत असतो, तर त्याच्यामुळे जर ते खराब झालेले असतील तर तुम्ही ते पक्ष्यांना तुम्ही गच्चीवरती टाकू शकता. किंवा तुम्ही ते विसर्जन झाडाच्या बुंद्याशी विसर्जन करू शकता. किंवा एखाद्या कुंडीत आपण टाकून द्यायचे आहे. झाडांना पाणी टाकतो तर ते आपोआप कुजतात बघा, असे करायचं आहे. आणि जर ते चांगले असेल, चांगल्या सुस्थितीत असतील तर आपल्याला त्याची खीर करून खायची आहे. गोड पदार्थच आपल्याला त्याचा करून खायचा आहे. आणि घरातल्या व्यक्तींनीच त्याचा पदार्थ तो जो केलेला आहे तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. तो इतरांना बाहेर व्यक्तींना द्यायचा नाही. हे तेवढंच काळजी घ्या तुम्ही, कारण की ह्या आपण पूजा केलेला आपण त्याची पूजा केलेली असते, सेवा केलेली असते आणि तो प्रसाद म्हणून आपल्याला मिळालेला असतो. आणि तो प्रसाद म्हणून आपल्या स्वतःच्या घरातील व्यक्तींनीच तो ग्रहण करायचा असतो. आणि बघा, प्रत्येकाने केला तर आशीर्वादच मिळतो. आणि गोड पदार्थ म्हणून तुम्ही काहीही त्याचं करू शकता. खीर केली तरी तांदळाची खीर अतिशय सुंदर लागते मैत्रिणींनो. आणि या प्रकारे आपण बघा, आणि बाकीचं आपण सामान पूजेच्या सामानामध्ये ठेवून देऊ शकतो. या प्रकारे आपल्याला आणि उत्तर पूजा आपल्याला करायची आहे. सोपी साधी आहे बघा. तुम्हाला जर माहिती छोटीशीच होती, परंतु संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे की पूजा कशी करायची आणि उत्तर पूजा कशी करायची, त्या सामानाचं काय काय करायचं. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.